नमस्कार, सुस्वागतम. अभिवाचन आरतीचे ह्या चॅनेलमध्ये मी आरती गुप्ते तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासमोर एक लेख सादर करणार आहे. लेखिका आहेत डॉक्टर आदिती वेदालंकार भुसारी आणि लेखाचं शीर्षक आहे चकाचौंध. पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना की आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि ह्या लेखावरची तुमची मतं काय असतील ती जरूर यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा, कारण मी त्याची वाट बघत असते. मी प्रत्येक तुमचा आलेली कॉमेंट वाचत असते आणि त्याला रिप्लाय देखील देत असते. तेव्हा तुम्ही जरूर कळवा की आजचा लेख तुम्हाला कसा वाटला आणि त्यावर तुमचं मत काय आहे. तर आपण ऐकूया. आणि हो, चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब देखील करा. तर आपण ऐकणार आहोत. लेखाचं शीर्षक आहे चकाचौंध आणि आजच्या लेखिका आहेत आदिती वेदालंकार भुसारी. ऐकूया तर. काही दिवसापूर्वी मी OTTवर एक वेबसिरीज लावली होती. चला, खूप दिवसांनी काहीतरी नवीन बघूया असं म्हणून ती बघायला चालू केली. मोठे मोठे राजवाडे, चकाकणारे दागदागिने, उंची कपडे लत्ते, प्रचंड झुमरं, विंटेज कार्स, गाडी, घोड्या, राजघराणे आणि त्याची चमक बघायला छान वाटतं. आपला भारत स्वतंत्र होऊन, सगळे राजे राजवाडे भारतात विलीन होऊन अनेक वर्ष झाली असली तरी उगीचच काही कारण नसताना या अशा दौलतीबद्दल आपल्याला एक सुप्त आकर्षण असतंच. त्या वेबसिरीजमधली सगळी चकाचौंध बघून एक मध्यमवर्गीय मानसिकता असलेली मी, माझे तर डोळेच दिपून गेले. माझी वेबसिरीज बघण्याची उत्सुकता वाढली आणि मग ती मालिका बघायला सुरू केली. वेबसिरीजचे नाव घेत नाही, वैसे नाम में क्या रखा है. पण आजकाल न कशाचं नाव घ्यायचं, कुणाबद्दल लिहायचं म्हणजे कुणावर टीका करायची, नको रे बाबा, कुणाच्या मनाला लागेल, सांभाळूनच लिहावं लागतं. म्हणूनच वेबसिरीजचं नाव नको. असो, बाकी समजने वाले समज लेना. तर विषय चालला होता त्या चकाचौंधचा. आता एक मानसिकता असते की जे आपल्याला मिळत नाही किंवा जनरली बघायला मिळत नाही त्याकडे मन जास्त ओढतं. या उक्तीने मी ती मालिका बघायला सुरू केली. पण हाय रे, काय सांगावं. अतिशय बीभत्स सीन्स, लाऊड घाणेरड्या शिव्यांचा भडीमार आणि विकृती अशी भरलेली ती मालिका वाटली मला. स्टोरी पण यथातथाच होती. नेमकं लेखकाला काय साधायचं होतं, कोणता संदेश येणाऱ्या पिढीसाठी तो देणार होता आणि अशा वेबसिरीजचे प्रोडक्शन सुद्धा कुणी का करावं. माणूस समाजात एकत्र राहताना चांगल्या गोष्टी एकमेकांना देणं घेणं हे अपेक्षित आहे. चांगल्या 4 गोष्टी कानावर पडाव्या असं आपण नेहमी विचार करतो आणि तसे वागतोय. काही सामाजिक बंधनं घातलेली आहेत. पण हे काय, इथे तर समाजापुढे हा कोणता आदर्श निर्माण होते. अशा हिणकस गोष्टींना नुसतं सेन्सॉरनी ए असा मार्क लावला की झालं. पण उद्देश साध्य होतो का. आजकाल समाजाला दूषित करणाऱ्या अशा गोष्टी कधीही कुठेही आणि कोणत्याही वयोगटाला अगदी सहज उपलब्ध आहेत, हो की नाही. बाहेर फिरतानाही बघा, आता रस्त्याच्या बाजूला आपली गाडी स्टँडला लावून आपल्या मोबाईलमध्ये मुलं काहीतरी बघत असतात. अभ्यास तर नक्कीच नसावा, नाही का. मग ह्या गोष्टींना घरबंद कसा घालावा हेच समजत नाही. एक शिक्षक म्हणून
अशा मालिका माझ्या विद्यार्थ्यांना मी रेकमेंड करू शकते का? म्हणजे माझे विद्यार्थी काही एक बघण्यासाठी माझी परमिशन मागतील की नाही हा प्रश्न वेगळा. पण असो. आता दुसरी अशीच एक वेब सिरीज होती हं. ती पाहिली. तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत ह्याचं अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन. गुरु शिष्य परंपरा यांनी भरलेलं असंच एक वेब सिरीज खूप इंटरेस्टनी मी बघायला घेतलं. सुमधुर गाण्यांची जणू बरसात करणारं आणि छानच स्टोरी लाईन असलेलं हे वेब सिरीज तसं पाहिलं तर छानच होतं. पण तरीसुद्धा अतिशय वाह्यात गोष्टींनी भरलेली होती. एक सुंदर गाणं चालू असताना एकदम एखादा बेसूर लागावा ना, असं काही सीन्स होते. खरं पाहिलं तर नितांत सुंदर अशा या सिरीजमध्ये हा अपसूर लावायची काहीच आवश्यकता नव्हती. मग अगदीच दातात खडा आल्यासारखं वाटलं. अशा वाह्यात गोष्टींना कोणी पब्लिक की डिमांड म्हणतो. लोकांना तसंच बघायला आवडतं आणि म्हणून आम्ही ते तयार करतो, असंही समर्थन होतं. पण ते चूक आहे. जसं हास्य जत्रा आहे, चला हवा येऊ द्या, यासारखे अनेक प्रोग्राम आहेत. OTTवर पंचायतसारखे अनेक ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत ना. मग अशी चांगल्या वाईट गोष्टींची यादी तुम्ही करूच शकता की नाही? चांगलं काय बघायचं आणि आपल्या मुलांना काय बघू द्यायचं हे तर आपणच ठरवू शकतो ना, हो की नाही? शेवटी सेन्सॉरनी ए लिहिलं काय आणि A++ लिहिलं काय? म्हणजे अगदी मोबाईलच्या अंतरावर मुलांना सगळंच उपलब्ध आहे बघायला. मग रोखणार कसं? हं? चूक गोष्टीला चूक म्हणाले आणि त्याला इम्पॉर्टन्स दिलं नाही, की आपोआप अशा चुकीच्या गोष्टींचं महत्त्व कमी होईल. काहीतरी परिणाम नक्कीच होईल. हो की नाही? अपप्रवृत्तीच्या या भस्मासुराला कसा आवर घालावा आणि आपली पुढची पिढी कशी वाचवावी, हा एक महाप्रश्न आपल्या समोर उभा आहे. खरोखर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही बालमैत्रिणींनी आमच्या शिक्षिका असलेल्या मैत्रिणींचा सत्कार करायचा ठरवलं. त्यांच्या मुलाखती घेत असताना असं लक्षात आलं, की लहान मुलांचा सगळ्यात मोठा शत्रू आणि अडसर तर कोण आहे, तर तो म्हणजे मोबाईल. ते काय पाहतात ह्याच्यावर ना पालकांचा ना शिक्षकांचा कंट्रोल आहे. अगदी खरी गोष्ट आहे ही. लहानपणापासूनच वाईट गोष्टी जर समोर येत राहिल्या तर त्याचे हळूहळू काहीच वाटेनासं होतं. तसंच सध्या घडत आहे. बघा तुम्ही, कालाय तस्मै नमः असं तरी किती वेळा म्हणायचं आणि जे सामोरं येईल त्याला बघत जायचं आणि ॲक्सेप्ट करायचं, डायजेस्टही करायचं. पटतं तुम्हाला हे? कोणी असं म्हणालं, की तुमच्या देशात मुलं जी गाणं म्हणतात त्यावरून देशाचं भवितव्य सांगू शकतो. ह्या उक्तीप्रमाणे असं म्हणताना येईल असं म्हणता येईल का, की आजची मुलं किंवा एकंदरीत आपल्या देशातील जनतेला OTT नामक प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी काय वाढलं जातं, ह्यावरून देशाचं भवितव्य ठरवता येईल का? सकाळी वर्तमानपत्र उघडलं, की प्रत्येक पानावर काही ना काही विचित्र बातम्या दिसतात. हत्या, आत्महत्या, बलात्कार असे शब्द जे एकेकाळी कोर्टाच्या भाषेत म्हणतात ना तसे दुर्मिळात दुर्मिळ होते. पण आता ते सर्रास वापरलेले दिसतात. अशा दुर्दैवी घटना घडण्यासाठी वेळ, काळ, समय, वय कशाचंही बंधन नाही. विकृतीचा आणि अमानवीय वर्तनाचा कळस गाठलेला असतो. पण आता वर्तमानपत्र उघडा किंवा टीव्ही लावा, हेच शब्द परवलीचे शब्द झालेत. ह्या डिक्शनरीमध्ये अजून एक शब्द सायबर क्राईम हाही सामील झालाय. काय म्हणायचं आता?
हे असे बीभत्स सिनेमा वा वेब सिरीज आपण आपल्या मुलांसोबत किंवा आपल्या पालकांसोबत एकत्र बसून बघू शकतो का? आणि जर तसं नसेल, तर ते बघावं किंवा नाही हे आपणच ठरवायला नको का? मला असा प्रश्न पडतो, की जनता बघते म्हणून अशा गोष्टी तयार करतात, का अशा गोष्टी उपलब्ध असतात म्हणून जनता बघते? आणि तसाच एक प्रश्न, की अशा विकृत गोष्टी अशा वेब सीरीजमध्ये दिसतात आणि मग लोक तसे विकृत वागतात, की अशी विकृती समाजात आढळून येतात आणि ते पाहून त्याचे सिनेमा आणि वेब सीरीज निघतात? हं, हे म्हणजे असं झालं, की पहिले मुर्गा की पहिले अंडा, आहे की नाही? प्रश्न काहीही असो, उत्तर मात्र एकच, की आपली चांगल्या वाईट गोष्टीची तुलना करण्याची शक्ती कमी होत चालली आहे. आणि हे 100% खरं आहे. आपल्या ताटातच अशा गोष्टी वाढल्या जात आहेत, की सारासार विचार करावाच लागणार आहे. फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि त्याच्या पुढच्या पिढीसाठी आणि त्याच्या पुढच्या. पटतंय ना? लेखिका आहेत डॉक्टर आदिती वेदालंकार भुसारी आणि सादर करती आरती गुप्ते. धन्यवाद.